रोडवर चालत असलेल्या गाडीवर अचानक बिबट्याने केला हल्ला। बिबट्या या भागात वस्तीत घुसला, बिबट्या त्या भागात वस्तीत घुसला। शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर केला हल्ला। बिबट्याने केली पुन्हा एकदा माणसाची शिकार। अशा बातम्या आजकाल खूप ऐकायला येत आहे। पण जंगलात राहणारा बिबट्या अचानक मानवी वस्तीकडे का येत आहे? अचानक सगळीकडे बिबटे का दिसत आहे? आणि बिबट्या कोणकोणत्या भागात येऊ शकतो? आणि सर्वात महत्त्वाचं, बिबट्यापासून आपली सुरक्षा कशी करायची? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय संचय। महाराष्ट्राच्या अनेक भागातून आपल्याला बिबट्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहे। त्याने नाशिक पुणे भागात तर धुमाकूळ घालून टाकला आहे। अलीकडे विदर्भात सुद्धा बिबट्याचा वावर वाढला आहे। या बिबट्यांचा सर्वात मोठा त्रास शेतकऱ्यांना होत आहे। शेतकरी शेतात जात असताना अचानक त्यांच्यावर हल्ला करतो। यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। काही भागात तर शेतकरी खिळ्याचे पट्टे आपल्या गळ्यात बांधल्याची बातमी आहे। बिबट्या हा जंगलात राहणारा प्राणी असला तरी तो दाट जंगलात न राहता दरीखोऱ्यांच्या विरळ वन्य भागात जास्त राहतो। तिथेच आपली शिकार ससे, डुक्कर, हरिण आणि आजूबाजूच्या गावातील कोंबड्या, बकऱ्या खातो। परंतु जंगलात वाढलेला आपला हस्तक्षेप यामुळे त्यांच्या राहत्या ठिकाणाला धोका निर्माण झाला आहे। मोठमोठे घाटातून काढलेले रस्ते, महामार्गाचे विस्तारीकरण यामुळे आपण त्यांच्या जंगलात घुसलो आहोत आणि त्यामुळे ते आपल्या मानवी वस्तीत आलेले आहे। बिबट्याला ज्या भागात लपायला जागा आणि खायला मुबलक शिकार, त्या भागात बिबट्या जास्त दिसत आहे। सध्या तर बिबट्या ऊसाच्या शेतात जास्त दिसत आहे। तिथे त्याला थंडाव्याची जागा, खायला शिकार मिळत आहे आणि या सर्व गोष्टीची कमतरता त्याला भासली की तो लगेच मानवी वस्तीकडे येतो आणि नंतर आपल्याला बिबट्याच्या हल्ल्याची बातमी ऐकायला मिळते। त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे। जिथे बिबट्याच्या पायाचा ठसा दिसत असेल तेव्हा लगेच वन विभागाला फोन करा। शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घेणे आवश्यक आहे। बिबट्यावर कॅमेऱ्याने लक्ष ठेवणं, त्याची नसबंदी करणं, त्यांना ट्रॅक करता येणार अशी व्यवस्था करणं, त्यांच्यासाठी पिंजरे ठेवून त्यांना पकडणं इत्यादी उपाययोजना बिबट्यासाठी करायला पाहिजे। बिबट्यासमोर आला की पळणे हा मूर्खपणा आहे। आपण त्याच्यापेक्षा जोराने नाही पळू शकत। त्यामुळे बिबट्यासोबत शर्यत लावू नका। त्यामुळे बिबट्या ज्या भागात आहे त्या भागात जाणे टाळा। काळजी घ्या आणि सुरक्षित राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।